हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर. तुम्हा सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. महाराष्ट्र लॉ CET 2024 जर तुम्ही टार्गेट करत आहात तर ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हा सर्वांसाठी कंप्लीट कोर्स घेऊन आलेला आहे, ज्यामध्ये आपण संपूर्ण सिलेबस ऑफ लॉ CET पाहणार आहोत. आजच्या या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आपण इंग्लिश ग्रामर सिरीजमधला डिरेक्ट इनडिरेक्ट स्पीच हा टॉपिक पाहणार आहोत. एकदम बेसिक्स टू ॲडव्हान्स लेवलपर्यंतचा हा लेक्चर असणार आहे. यामध्ये आपण 50 मस्ट डू क्वेश्चन्स ऑफ डिरेक्ट अँड इनडिरेक्ट स्पीच पाहणार आहोत. क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापूर्वी डिरेक्ट इनडिरेक्ट स्पीचचे रूल्स काय आहेत, त्याचे एक्सेप्शनल केसेस काय आहेत, आपण डिरेक्ट टू इनडिरेक्ट स्पीच कशा पद्धतीने कन्वर्ट करणार आहोत, त्याचे सर्टन रूल्स रेग्युलेशनसोबत आपण 50 क्वेश्चन्स आज प्रॅक्टिस करणार आहोत. सो विदाउट एनी फर्दर ड्यू कोर्सबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊयात, लेक्चरला स्टार्ट करूयात. जर तुम्ही 2024ची लॉ CET एक्झामिनेशन टार्गेट करत आहात तर ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हा सर्वांसाठी कंप्लीट कोर्स घेऊन आलेला आहे, ज्यामध्ये आपण 3 इयर अँड 5 इयर लॉ CETचा सिलेबस पाहणार आहोत. ओके, सो यामध्ये तुम्हाला फॉलोइंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. फुल सिलेबसचे लाईव्ह लेक्चर्स, या लाईव्ह लेक्चर्सच्याद्वारे तुम्ही तुमचे सर्व डाऊट्स आणि कॉन्सेप्ट्स क्लिअर करू शकता. यासोबतच लाईव्ह लेक्चर्समध्ये तुम्हाला एज्युकेटर्स वेगवेगळे टिप्स आणि ट्रिक्स शेअर करतील. या टिप्स आणि ट्रिक्सच्याद्वारे तुम्ही ग्रेट ॲक्युरसीसोबत क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू शकाल. यासोबतच तुम्हाला लाईव्ह सेशनचे रेकॉर्डेड व्हिडिओज पण प्रोव्हाइड करण्यात येतील. 50+ मॉक टेस्ट तुम्हाला यामध्ये जे आहेत प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. स्टुडंट्स, या 50+ मॉक टेस्टमधले क्वेश्चन्स खूप जास्त महत्त्वाचे असणार आहेत, कारण डिरेक्टली हे क्वेश्चन्स एक्झाममध्ये रेप्लिकेट पण होऊ शकतात, येऊ शकतात. 2000+ MCQची सिरीज या MCQच्या सिरीजमध्ये क्वेश्चन्स अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलेले आहेत, जे डिरेक्टली क्वेश्चन्स एक्झाममध्ये येऊ शकतात. म्हणजेच मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स, हायली एक्सपेक्टेड क्वेश्चन्स जे एक्झाममध्ये येऊ शकणार आहेत. यासोबतच PYQs जे आहेत या पूर्ण MCQच्या सिरीजमध्ये तिन्ही प्रकारचे क्वेश्चन्स इन्व्हॉल्व करण्यात आलेले आहेत. यासोबतच कोर्स फीस जी आहे कंप्लीट कोर्सची फॉर 3 इयर अँड 5 इयर इज 2400 रुपीज ओनली. खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरच्याद्वारे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा कोर्सच्या एनरोलमेंटकरिता. यासोबतच तुम्ही कोर्सला ॲक्सेस करू शकता ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्याद्वारे. फ्री व्हिडिओज पण इथून तुम्ही पाहू शकता. फ्री व्हिडिओज ॲक्सेस करण्यासाठी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावं लागेल. ओपन करा, अशा पद्धतीचा UI दिसेल. यामध्ये स्टोअर नावाच्या आयकनवरती क्लिक करायचं आहे. मग माय कोर्सेस पेजमध्ये तुम्हाला इथं CET असं टाईप करायचं आहे. CET टाईप केल्यास खालच्या बाजूला कोर्स अलॉंग विथ द फीस फॉर 3 इयर अँड 5 इयर डिस्प्ले होऊन जाईल. कोर्स ओपन करा, कॉन्टेंटमध्ये जायचं आहे. कॉन्टेंटमध्ये गेल्यावर तुम्हाला युनिट वाईज इथे फोल्डर्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. यामध्ये फ्री डेमो व्हिडिओज आहेत आणि इथे मॉक टेस्ट पण तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. सो फ्री व्हिडिओज आधी पहा, देन नक्की यू कॅन गो फॉर द एनरोलमेंट ऑफ द कोर्स. सो डिरेक्ट अँड इनडिरेक्ट स्पीच. द डिरेक्ट अँड इनडिरेक्ट स्पीच काय आहे, सोबत त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स कसे आहेत, कन्व्हर्जनचे एक्सेप्शनल केसेस काय आहेत, अँड 50 क्वेश्चन्स हा पूर्ण टार्गेट असणार आहे आजच्या या लेक्चरचा. सो यामध्ये सुरुवात करूयात स्टुडंट्स. डिरेक्ट आणि इनडिरेक्ट स्पीचमध्ये फरक काय. सो डिरेक्ट स्पीच काय असतं. डिरेक्ट स्पीच याचा अर्थ डिरेक्ट काय इन्व्हॉल्व करतो पहा. यामध्ये एक्झॅक्ट वर्ड्स स्पोकन बाय समवन. समजा एखादा व्यक्ती आहे, ठीक आहे, एखाद्या व्यक्तीने जे काही त्यांनी बोललेलं आहे किंवा एक्झॅक्ट त्यांनी जे वर्ड्स सांगितलेले आहेत ते एक्झॅक्ट वर्ड्स आपण जे आहे डिरेक्ट स्पीचच्या फॉर्ममध्ये कोट करतो. डिरेक्ट स्पीच काय असतं, यामध्ये कशाची कोटिंग असते स्टुडंट्स. जे काही तुमच्या स्पीकरनी एक्झॅक्ट वर्ड्स बोललेले आहेत ते एक्झॅक्ट वर्ड्स तुम्ही कोट करायला लागलात किंवा बोलायला लागलात. दॅट इज नथिंग बट डिरेक्ट स्पीच. अँड स्टुडंट्स, जे काही स्पीकर तुमचा इथे बोलायला लागला आहे किंवा कोट करतोय ते सर्व गोष्टी किंवा ते सर्व वर्ड्स आपण कोटेशन मार्क्स जे आहे त्याच्यामध्ये एन्क्लोज करतो. समजा एक्झॅम्पलच्या फॉर्ममध्ये पहा. एक्झॅम्पल इथे मॅरीचे काही वर्ड्स आहेत. मॅरी सेड म्हणून असं आपण घेतलं आहे, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाज. सो जे काही मॅरीनी बोललेलं आहे ते सर्व गोष्टी, ते सर्व वर्ड्स आपण या डबल कोटेशन मार्क्समध्ये घेतलेलं आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे. सो ऑलवेज रिमेंबर, जे काही तुमचा स्पीकर बोलायला लागला आहे, जे काही स्पीकर तुमचा बोलायला लागला आहे त्याचे एक्झॅक्ट वर्ड्स, डिक्टो वर्ड्स तुम्ही जेव्हा कोट करायला लागाल, दॅट इज नथिंग बट डिरेक्ट स्पीच. अँड द कोट्स आर ऑलवेज विदिन द कोटेशन मार्क. जसं की एक्झॅम्पल, मॅरी सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाज शी वॉज गोइंग टू विजिट हर पेरेंट्स, इन्व्हर्टेड कॉमाज क्लोज्ड. ओके, अशा पद्धतीने. सो ह्याच्यामधलं जो स्ट्रक्चर असतं स्टुडंट्स, हे ओरिजिनल वर्ड्स जे आहे मेंटेन करतं, ओरिजिनल टेन्स मेंटेन करतं, स्ट्रक्चर ऑफ स्पीकरचं सेंटेन्स जे आहे ते मेंटेन करतं. सो ऑलवेज रिमेंबर, स्पीकर जे काही बोलतोय ते एक्झॅक्ट वर्ड्स आपण कोटेशन मार्क्समध्ये जेव्हा आपण कोट करत आहोत किंवा सांगत आहोत, दॅट इज द डिरेक्ट स्पीच. बट इनडिरेक्ट स्पीच इज डिफरंट. इनडिरेक्ट स्पीचमध्ये काय असतं स्टुडंट्स, यामध्ये असतं एक रिपोर्टेड स्पीच.
याला आपण रिपोर्टेड स्पीच पण बोलतो. इनडिरेक्ट स्पीचला काय बोलतो स्टुडंट्स, याला आपण रिपोर्टेड स्पीच. सो तुम्हाला इनडिरेक्ट स्पीचच्या जागी रिपोर्टेड स्पीच जर हा शब्द दिला तरी पण कन्फ्यूज व्हायचा नाही. इनडिरेक्ट स्पीचच रिपोर्टेड स्पीच असतं. ठीक आहे. यासोबतच काय असतं, यामध्ये अगेन स्पीकरने काय बोललं आपण हेच सांगायला लागलोत, बट एक्झॅक्ट वर्ड्समध्ये नाही सांगत आहे. एक्झॅक्ट वर्ड्समध्ये नाही सांगत आहे. जसं की आपण एक्झाम्पल बघितलं होतं, मॅरी सेड शी वॉज गोइंग टू विजिट हर पेरेंट्स. इथे या इनडिरेक्ट स्पीचमध्ये आपण कसं वापरतो पहा, मॅरी सेड दॅट शी वॉज गोइंग टू विजिट हर पेरेंट्स. आता मॅरीने काय बोललं की मी माझ्या आईवडिलांकडे चालले. ठीक आहे, असं ती बोलली. हे तुझे एक्झॅक्ट वर्ड्स आपण न यूज करता आपण इथे बोलायला लागलोत की मॅरी बोलली की ती तिच्या आईवडिलांकडे जाणार आहे. ओके, सो इथे जे एक्झॅक्ट वर्ड्स आपण न वापरता मेसेज कन्वे करायला लागलोत, दॅट इज द इनडिरेक्ट स्पीच किंवा रिपोर्टेड स्पीच. आय होप तुम्हाला डिरेक्ट आणि इनडिरेक्ट स्पीचमधला दोघांमधलं अंतर समजलं असेल. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर डिरेक्ट स्पीच म्हणजे एक्झॅक्ट वर्ड्स जे स्पीकर बोलतोय ते आपण इथे रिप्रेझेंट करतो, आणि इनडिरेक्ट स्पीचमध्ये आपण एक्झॅक्ट वर्ड्स रिप्रेझेंट नाही करत इथे, बट मेसेज सेम आपण कन्वे करायला लागलो किंवा सांगायला लागलो. ठीक आहे. रूल नंबर 1, आता डिरेक्ट टू इनडिरेक्ट स्पीच जेव्हा आपण जातो तर रूल काय फॉलो करायचे ते एक एक करून पाहूया. त्यामध्ये रूल नंबर 1 पहा स्टुडंट्स. रूल नंबर 1, जेव्हा आपण डिरेक्ट टू इनडिरेक्ट स्पीच जातो, ओके, यामध्ये इम्पॉर्टंट असतं रिपोर्टिंग वर्ब. यामध्ये इम्पॉर्टंट असतं रिपोर्टिंग वर्ब. ऑलवेज रिमेंबर, जेव्हा पण तुम्हाला दिलेला सेंटेन्स, जो काही सेंटेन्स आहे डिरेक्ट स्पीच जे तुम्हाला जे काही दिलेलं आहे, जर समजा ते पास्ट टेन्समध्ये असेल तर पास्ट टेन्स चा रिपोर्टिंग वर्ब. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट एक लक्षात घ्या, तुमचा डिरेक्ट स्पीच जे काही तुम्हाला वाक्य दिलेलं आहे त्यातला रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट टेन्समध्ये असेल तर प्रत्येक प्रेझेंट टेन्सचं वाक्य तुम्ही करस्पॉन्डिंग पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करणार आहात. हे आपण ऑलरेडी बेसिक्स क्लासमध्ये बघितलं होतं, तरी परत एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करते इथे. जसं की समजा इथे रिपोर्टिंग वर्ब दिलेला आहे सेड, राईट. सो सेड काय आहे, हा पास्ट टेन्समध्ये, बरोबर. सो यामध्ये स्टुडंट्स जे काही तुम्हाला वाक्य दिलेलं असणार आहे पुढे, ते वाक्य आपण पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करणार आहोत. प्रेझेंट टेन्समधलं वाक्य असेल तर पास्ट टेन्समध्ये. समजा एक्झाम्पल, शी सेड आय एम हॅपी. या वाक्याचं आपण कन्वर्जन कसं करणार आहोत पहा. शी सेड दॅट शी वॉज हॅपी. सो आय ॲम हॅपीचं कशात कन्वर्जन झालं स्टुडंट्स, शी वॉज हॅपी. ठीक आहे. सो इनडिरेक्ट स्पीच म्हणजे काय, आपण स्पीकरचे एक्झॅक्ट वर्ड्स न कन्वे करता आपण त्याचा फक्त मेसेज कन्वे करायला लागलो. ठीक आहे. सो नेक्स्ट रूल पहा, इनडिरेक्ट टेन्सेस, indirect speech tenses do not change if the words used within the codes talk about the habitual action or universal truth. हे लक्षात घ्या, आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं. आपण काय पाहिलो की जरा एखादा तुम्हाला डिरेक्ट स्पीच दिलेला असेल, डिरेक्ट स्पीच जर तुमचा प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर करस्पॉन्डिंग आपण त्याला पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करायला लागलो. जसं की सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर आपण त्याला सिम्पल पास्टमध्ये कन्वर्ट करतो. ओके. प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर त्याला आपण पास्ट कंटिन्युअसमध्ये कन्वर्ट करतो. हे कन्वर्जनचे प्रकार आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देते. प्लीज ते व्हिडिओज पाहून घ्या. डिरेक्ट आणि इनडिरेक्ट स्पीचचे सर्व रूल्स मी एक्सप्लेन केलेले आहेत, स्टील मी इथे एक्सप्लेन करते आहे. ठीक आहे. सो यामध्ये जर तुम्हाला एखादा वाक्य हॅबिच्युअल ॲक्शन किंवा युनिव्हर्सल ट्रूथबद्दल बोलायला लागला. हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजे काय, जी ॲक्टिव्हिटी तुम्ही रेग्युलर बेसिसवरती करतो. जसं की फॉर एक्झाम्पल, तुम्ही सकाळी उठून रेग्युलरली मॉर्निंग वॉकला जात असाल तर ती काइंड ऑफ तुमची हॅबिच्युअल ॲक्शन झाली. समजा अजून एक युनिव्हर्सल ट्रूथ पाहायचं असेल तर आपण सूर्य कुठे उगवतो, सूर्य कुठे मावळतो, ह्या दोन्ही गोष्टी फिक्स आहेत. तर हे युनिव्हर्सल ट्रूथ झालं. जसं की सन रायझेस इन द ईस्ट, ओके, सन सेट्स इन दी वेस्ट. या गोष्टी अशा आहेत ज्या आपण चेंज नाही करू शकत. ओके. सो जेव्हा केव्हा तुम्हाला हॅबिच्युअल ॲक्शन किंवा युनिव्हर्सल ट्रूथ दिलेलं असेल डिरेक्ट स्पीचमध्ये तर त्याचं कन्वर्जन काही होत नसतं स्टुडंट्स, ते ॲज इट इज असतं. जसं की एक्झाम्पल पहा, ही सेड वी कॅन नॉट लिव्ह विदाऊट एअर. आता वी कॅन नॉट लिव्ह विदाऊट एअर हे जे वाक्य आहे हे काय आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. यामध्ये काही चेंजेस नाही होऊ शकत. दिस इज द ट्रूथ. सो असे जेव्हा युनिव्हर्सल ट्रूथचे किंवा हॅबिच्युअल ॲक्शनचे तुम्हाला इथे एक्झाम्पल्स दिले जातात त्यात कुठल्याही पद्धतीचा बदल होत नसतो. ही सेड दॅट वाक्य जशाल तसं
कॉमाच्या जागी आपण दॅटचा वापर केला, कोटेशन मार्क्स रिमूव्ह आउट केले. वी कॅन नॉट लिव्ह विदाउट एअर, हे तुमचं कन्व्हर्जन असणार आहे. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट रूल. जेव्हा आपण डिरेक्ट टू इनडिरेक्ट स्पीच, जसं की आपण सांगितलं प्रेझेंट टेन्समधला कोणताही वाक्य असेल, समजा सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर ते सिम्पल पास्टमध्ये कन्वर्ट होईल. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर ते पास्ट कंटिन्युअसमध्ये कन्वर्ट होईल. सो हे कन्व्हर्जनचे तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेत. प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर पास्ट परफेक्टमध्ये कन्वर्ट होईल. प्रेझेंट कंटिन्युअस चेंजेस टू पास्ट कंटिन्युअस स्टुडंट्स. ओके, सो हे तुम्हाला काही कन्व्हर्जनचे इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आय हॅव बीन टू बोस्टन, शी टोल्ड मी. ओके, आय हॅव बीन. आता हे वाक्य कशामध्ये, आय हॅव बीन म्हणजे प्रेझेंट परफेक्टचं वाक्य आहे. जेव्हा प्रेझेंट परफेक्टचं वाक्य दिलेलं असतं ते कशात कन्वर्ट होईल स्टुडंट्स, पास्ट परफेक्टमध्ये होईल. आय हॅव बीन टू बोस्टन, शी टोल्ड मी. सो ह्याचं कन्वर्जन कसं होईल, शी टोल्ड मी दॅट, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा आपण रिमूव्ह आउट करून टाकू इथे. ओके, दॅट शी हॅड बीन टू बोस्टन. आय हॅव बीन बोस्टनचं कशात कन्वर्ट होईल, हॅड बीन, कारण पास्ट परफेक्टमध्ये आपण ह्याला कन्वर्ट करतो. समजा एखादं प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य दिलं असेल, जसं की आय ॲम प्लेइंग द गिटार, शी एक्सप्लेन्ड. प्रेझेंट कंटिन्युअस कशात कन्वर्ट होईल, मग पास्ट कंटिन्युअसमध्ये होईल. सो शी एक्सप्लेन्ड, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा जे होते आपण रिमूव्ह आउट करून टाकले इथे. शी एक्सप्लेन दॅट शी वॉज प्लेइंग गिटार. आय ॲम प्लेइंगचं कशात कन्वर्जन झालं स्टुडंट्स, शी वॉज प्लेइंगमध्ये, म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्सचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं आपण पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कन्वर्जन केलं. प्रेझेंट परफेक्टचं जर एखादं वाक्य दिलेलं असेल तुम्हाला ते पास्ट परफेक्टमध्ये होईल. जसं की शी हॅज फिनिश्ड हर होमवर्क. शी हॅज फिनिश्ड हर होमवर्क हे पास्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. सो प्रेझेंट परफेक्ट हॅज फिनिश्ड कशात कन्वर्ट होईल स्टुडंट्स, हॅड फिनिश्ड. सो शी हॅड फिनिश्ड हर होमवर्क. ही सेड दॅट, कॉमा इन्व्हर्टेड कॉमाज रिमूव्ह आउट करा, दॅटचा वापर करा, शी हॅड फिनिश्ड हर होमवर्क. समजा तुम्हाला सिम्पल प्रेझेंट जे आहे वाक्य दिलं असेल तर ते सिम्पल पास्टमध्ये कन्वर्ट होतं. आय एम अनवेल हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. सो शी वॉज अनवेलमध्ये हे कन्वर्ट होईल. ठीक आहे, हे सिम्पल रूल्स आहेत आणि हे रूल्स ऑलरेडी आपण डिस्कस केले आहेत स्टुडंट्स. या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिरेक्ट अँड इनडिरेक्ट स्पीचचे बेसिक्सचे मी 3 व्हिडिओज टाकलेले होते. ते तिन्ही व्हिडिओज मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे प्रोव्हाइड करेल. ते व्हिडिओज पण पाहू घ्या, जेणेकरून तुम्हाला एक डिटेलमध्ये आयडिया येऊन जाईल प्रत्येक रूलबद्दल, कारण मी इथे एकदम शॉर्टमध्ये सांगत आहे रूल्स. डिटेलमध्ये पाहायचे असेल तर व्हिडिओज नक्की पहा. यामध्ये पाहता डिरेक्ट टू इनडिरेक्ट स्पीच जेव्हा आपण कन्वर्जन करतो, पास्ट टेन्स असेल तर फ्युचर टेन्स असेल तर काय करायचं आहे. समजा एखादं दिलेलं वाक्य तुम्हाला पास्ट टेन्समध्ये दिलं आहे, सिम्पल पास्ट टेन्स. सो सिम्पल पास्ट टेन्स आता पास्ट परफेक्टमध्ये कन्वर्ट होतो स्टुडंट्स. सिम्पल पास्ट टेन्स पास्ट परफेक्टमध्ये. शी सेड इरविन अराइव्ड ऑन संडे. शी सेड दॅट इरविन हॅड अराइव्ड ऑन संडे. कॉमा इन्व्हर्टेड कॉमाज रिमूव्ह आउट करायचे, दॅटचा वापर करायचा. इरविन अराइव्ड ऑन संडे सिम्पल पास्टमध्ये होता, त्याला पास्ट परफेक्टमध्ये कन्वर्ट करायचं, हॅड अराइव्डमध्ये जाईल. मग ते समजा पास्ट कंटिन्युअसचा वाक्य दिला तर तुम्ही त्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये कन्वर्ट करा. जसं की वी वर प्लेइंग बास्केटबॉल, दे टोल्ड मी. वी वर प्लेइंग बास्केटबॉल हा वाक्य कशात आहे स्टुडंट्स, पास्ट कंटिन्युअसमध्ये. सो तुम्ही पास्ट कंटिन्युअसचा वाक्य पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये न्या. जसं की दे टोल्ड मी दॅट दे हॅड बीन प्लेइंग बास्केटबॉल, ह्याचं आहे करेक्ट कन्वर्जन होईल. फ्युचर टेन्स जर दिला असेल, फ्युचर टेन्स तर आपण प्रेझेंट कंडिशनलमध्ये ह्याला कन्वर्ट कराल. जसं की समजा एक्झाम्पल, शी सेड आय विल बी इन स्कॉटलँड टुमारो. हा जो वाक्य आहे तुम्हाला हा फ्युचर टेन्समध्ये दिलेला आहे, आय विल बी इन स्कॉटलँड टुमारो. सो हा जो वाक्य आहे आपण याला कन्वर्ट कसं करणार पहा. कॉमा इन्व्हर्टेड कॉमाज रिमूव्ह करा. शी सेडला शी सेड असू द्या, ह्याच्या जागी दॅटचा वापर करा. शी वुड बी इन स्कॉटलँड नेक्स्ट डे. सो आपण ह्याला कंडिशनलमध्ये कन्वर्ट करायला लागलो, शी वुड बी. सो विल बीचं कन्वर्जन कशात होईल स्टुडंट्स, वुड बी. समजा फक्त विल दिलं असेल तर त्याचं कन्वर्जन कशात होईल, वुडमध्ये कन्वर्ट होईल. ओके, सो अशा पद्धतीने विल बीचं कन्वर्जन आपण कशात केलं, वुड बी. दॅट इज अ कंडिशनल स्टेटमेंट. मुव्हिंग ऑन टू द फ्युचर कंटिन्युअस टेन्स जर दिला असेल तुम्हाला यामध्ये तर तुम्ही त्याला कंडिशनल कंटिन्युअसमध्ये कन्वर्ट करा. जसं की आय विल बी डिस्पोजिंग, हे आय विल बी डिस्पोजिंग
ऑफ दी ओल्ड कम्प्युटर नेक्स्ट टुडे, नेक्स्ट ट्यूजडे. सो हे जे वाक्य आहे स्टुडंट्स, हे कशात दिलेलं आहे तुम्हाला? फ्युचर टेन्समध्ये दिलेलं आहे. सो फ्युचर टेन्स जेव्हा तुम्हाला दिलेलं असेल त्याला आपण कशात कन्वर्ट करणार आहोत? अगेन प्रेझेंट कंडिशनल. ही वुड बी डिस्पोजिंग, हे कंडिशनल टेन्स झाला स्टुडंट्स. बाकी स्टेटमेंटचं कन्वर्जनमध्ये बाकी काही नाही आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे काही तुम्हाला डबल कोटेशन मार्क्स आहेत ते रिमूव्ह आउट करायचे, कॉमास पण रिमूव्ह आउट करा. ही सेडच्या जागी ही सेड ॲज इट इज दॅटचा वापर करा. आय विल बीच्या जागी ही वुड बी डिस्पोजिंग ऑफ दी ओल्ड कम्प्युटर्स द नेक्स्ट फॉलोविंग ट्यूजडे. ओके, अशा पद्धतीने. नेक्स्टली आता समजा डिरेक्ट टू इनडिरेक्ट स्पीच आपल्याला कन्वर्जन करायचं आहे, पण यामध्ये तुम्हाला इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस दिलेले असेल. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय? ज्यामध्ये तुम्हाला व्हॉट, वेन ऑर वेअर असे क्वेश्चन्स विचारले जातील. जसं की एक्झाम्पलमध्ये पहा, वेअर डू यू लिव्ह आस्क्ड द बॉय. सो हा कसा झाला? इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स स्टुडंट्स, ज्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो. व्हॉट, वेअर, वेन, त्यालाच आपण इंटरॉगेटिव्ह स्टेटमेंट्स बोलतो किंवा सेंटेन्सेस बोलतो. ठीक आहे. सो वेअर डू यू लिव्ह क्वेश्चन मार्क आस्क्ड द बॉय. द बॉय enquired where I lived. सो स्टुडंट्स, जेव्हा आपण इंटरॉगेटिव्ह स्टेटमेंट्स येतात, इंटरॉगेटिव्हचाच अर्थ काय होतो? तुम्ही एन्क्वायरी करायला लागलो, तुम्ही क्वेश्चन्स विचारायला लागलो. सो तेव्हा इन्स्टेड ऑफ द बॉय सेड आपण इथे बॉय एन्क्वायर्ड हे आपण असं इथे यूज करू शकतो. एन्क्वायरी, एन्क्वायर्ड. सो एन्क्वायर्डचा आपण इथे वापर करू शकतो. इन्स्टेड ऑफ द बॉय आस्क्ड वेअर आय लिव्ड, बॉय एन्क्वायर्ड वेअर आय लिव्डचा आपण इथे वापर करू शकतो. समजा इफ द डिरेक्ट स्पीच सेंटेन्सेस बिगिन्स विथ दी ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब. एखादा दिलेला स्टेटमेंट डिरेक्ट स्पीचचा ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्बनी सुरू होतच असेल. जसं की एक्झाम्पलमध्ये पहा, शी सेड विल यू कम फॉर दी पार्टी. सो दिस इज अन ऑक्झिलरी वर्ब आपण इथे बोलतो. सो जेव्हा आपल्याला ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब दिलेला असेल डिरेक्ट स्पीचच्या सुरुवातीला, तेव्हा आपण इफ किंवा वेदरचा वापर करतो. समजा स्टेटमेंट ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग वर्बनी स्टार्ट होतो, तेव्हा आपण कशाचा वापर करणार आहोत? एक जॉईनिंग क्लॉज, दॅट इज इफ किंवा वेदर. समजा एक्झाम्पल, शी सेड विल यू कम फॉर द पार्टी. शी आस्क्ड वेदर वी वुड कम फॉर द पार्टी. ओके. सो स्टुडंट्स, इथे आपण शी सेडच्या जागी शी आस्कचा वापर केलो आणि विल यू कम फॉर द पार्टीच्या जागी आपण इफ किंवा वेदरचा वापर करू शकतो. सो वेदर वी वुड कम फॉर द पार्टी. रिपोर्टिंग वर्ब सच ॲज सेड किंवा सेड टू असेल तर चेंजेस कशात होतात पहा? आस्क्ड किंवा डिमांडेडमध्ये होतात. समजा तुम्हाला असं दिलेलं असेल वाक्यामध्ये शी सेड टू मी किंवा शी सेड असं दिलेलं असेल, तेव्हा आपण त्याचा वापर कशात करणार आहोत? आस्क्डमध्ये कन्वर्ट करणार आहोत. जसं की वाक्य दिलेलं असेल, शी सेड टू मी कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमाज व्हॉट आर यू वेअरिंग. एक तर सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पहिली गोष्ट प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि वाक्यामध्ये जे काही तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब दिलेला आहे, शी सेड टू मी बोललेलं आहे. सो जेव्हा पण असं तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब दिलेला असेल ज्यामध्ये सेड किंवा सेड टू सोबत तुम्हाला एक क्वेश्चन इन्क्वायरी केलेली असेल, क्वेश्चन दिलेलं असेल किंवा इन्क्वायरी केलेली असेल, सो आपण त्यामध्ये काय वापर करू शकतो? एन्क्वायर्ड वापरू शकतो, आस्क्ड वापरू शकतो किंवा डिमांडेड. तिघांपैकी एक ॲज पर दी सेंटेन्स तुम्ही इथे वापर करू शकता. म्हणून शी सेड टू मी व्हॉट आर यू वेअरिंग ह्याचं कन्वर्जन कसं केलं स्टुडंट्स? ही आस्क्ड टू मी व्हॉट आय वॉज वेअरिंग. ओके. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट रूल, डिरेक्ट टू इनडिरेक्ट स्पीच जर तुम्ही अगेन कन्वर्जन करत असाल तर चेंजेस इन मॉडेल्स काय आहेत ते बघून घेऊयात आपण. ठीक आहे. सो समजा तुम्हाला डिरेक्ट टू इनडिरेक्ट स्पीच जायचं असेल, मॉडेल्स जे काही वापरलेले आहेत स्टेटमेंटमधले मे, कॅन, मे, मस्ट, ते कशात कन्वर्ट होतात पहा. कुडमध्ये होईल कॅनचं कन्वर्जन, मेचं कन्वर्जन होईल माईटमध्ये, मस्टचं कन्वर्जन होईल हॅड टू किंवा वूड हॅव टूमध्ये. जसं की एक्झाम्पल बघा, शी सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा शी कॅन डान्स. शी सेड दॅट शी कॅनचं कन्वर्जन झालेलं आहे कुडमध्ये, शी कुड डान्स. नेक्स्ट एक्झाम्पल, शी सेड आय मे बाय अ ड्रेस. शी सेड दॅट मेचं कन्वर्जन झालेलं आहे माईटमध्ये, दॅट शी माईट बाय अ ड्रेस. सिमिलरली रामा सेड आय मस्ट कम्प्लीट दी असाइनमेंट्स. सो मस्टचं कन्वर्जन झालेलं आहे हॅड टू मध्ये, दॅट रामा सेड दॅट ही हॅड
टू कम्प्लीट दी असाइनमेंट. सो स्टुडंट्स, जेव्हा पण तुम्हाला डिरेक्ट टू इनडिरेक्ट स्पीचमध्ये जायचं असेल, जे काही मॉडेल सेंटेन्समध्ये दिलेले आहे ते कसे कन्वर्ट होतात हे पण समजणं गरजेचं आहे. कॅन होईल कुडमध्ये, माईट होईल मे होईल माईटमध्ये, मस्ट होईल हॅड टू किंवा वुड हॅव टूमध्ये, आणि हे त्याचे काही एक्झाम्पल्स होते. प्लीज नोट डाऊन करून घ्या हे पण रूल्स. देर आर मॉडेल्स, असे पण मॉडेल्स आहे जे कन्वर्ट होत नाहीत, बिलकुल त्यांच्यामध्ये काही बदल होत नाही. जसं की एक्झाम्पल आहे कुड, वुड, शुड, माईट, ऑट टू. हे असे काही मॉडेल्स आहेत जे डिरेक्ट टू इनडिरेक्ट स्पीचमध्ये स्वतःचं काही कन्वर्जन दाखवत नाहीत. एक्झाम्पलमध्ये पहा, शी सेड आय शुड क्लीन दी हाऊस. सो यामध्ये स्टुडंट्स आय शुड दिलेलं आहे आणि आपण पाहिलं की शूडचं कुठल्याच पद्धतीचं कन्वर्जन होत नाही, जशाच तसं तुम्हाला इनडिरेक्ट स्पीचमध्ये दिसेल. सो पहा, शी सेड दॅट शी शुड क्लीन दी हाऊस. सो शुड इज यूज्ड ॲज इट इज. सो दीज आर द मॉडेल्स. मेक अ लिस्ट ऑफ इट. ह्याचं लिस्ट बनवून घ्या ज्याची कन्वर्जन जे आहे होणार नाही, ॲज इट इज ते इनडिरेक्ट स्पीचमध्ये आपण वापर करतो. आणि हे ते मॉडेल्स आहेत ज्याचे चेंजेस होतात डिरेक्ट टू इनडिरेक्ट स्पीचमध्ये. आय होप तुम्ही हे दोन्ही पॉईंट्स, इम्पॉर्टंट पॉईंट्स नोट डाऊन केलेले आहेत. यासोबतच पहा स्टुडंट्स, आता डिरेक्ट टू इनडिरेक्ट स्पीच जेव्हा आपण कन्वर्जन करतो, काय आपल्याला इथे चेंजेस करायचे, जसं की फर्स्ट पर्सन प्रनाऊन असेल, सेकंड पर्सन जेव्हा आपण जातो तेव्हा कसे कन्वर्जन्स करायचेत पहा. जेव्हा आपण फर्स्ट पर्सनबद्दल बोलतो इन द डिरेक्ट स्पीच टू इनडिरेक्ट स्पीच जेव्हा जातं स्टुडंट्स, जे काही तुमचं फर्स्ट पर्सन आहे ते चेंज होतं ॲज पर द सब्जेक्ट. फर्स्ट पर्सनमध्ये कसे चेंजेस येणार आहेत, ॲज पर द सब्जेक्ट. बट जेव्हा आपण सेकंड पर्सनबद्दल बोलतो, सेकंड पर्सनची चेंजेस कशासोबत येतात स्टुडंट्स, ॲज पर द ऑब्जेक्टसोबत येतात, ऑब्जेक्ट ऑफ द रिपोर्टिंग स्पीच. एक्झाम्पल पहा, ही सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमास आय ॲम इन क्लास 12. ओके, सो हे जे एक्झाम्पल आहे स्टुडंट्स, ही सेड दॅट ही वॉज इन दी क्लास 12. सो हे आपण जे कन्वर्जन करायला लागलो फर्स्ट पर्सनचं, हे ॲज पर दी सब्जेक्ट करायला लागलो, दॅट इज ही सेड आय ॲम इन अ क्लास 12. सो इथे कन्वर्जन कसं केलं स्टुडंट्स, आय इज द सब्जेक्ट, आय ॲम इन द क्लास 12. सो ही वॉज इन दी क्लास 12, ॲज पर द सब्जेक्ट आपण कन्वर्जन केलं. नेक्स्ट स्टेटमेंट पहा, ज्यामध्ये आपण सेकंड पर्सनचं बोलायला लागलो, शी. तुम्हाला माहीत असायला पाहिजे फर्स्ट पर्सन काय असतं, आय, सेकंड पर्सन काय असतं, ही किंवा शी. ओके, ही, शी, इट. ओके, सो यामध्ये शी सेड टू देम कॉमाज इंटू इन्व्हर्टेड कॉमाज यू हॅव डन युअर वर्क. सो हे जे आहे दिस इज द सेकंड पर्सन. सो सेकंड पर्सन प्रोनाऊनचं कन्वर्जन कसं होणार आहे पहा, शी टेल्स देम दॅट they have done their work. So this is how we go for the first person and the second person. हे रूल्स तुम्ही आपोआप तुम्हाला समजून जातील. यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काही नाही आहे स्टुडंट्स, फक्त एक्सेप्शनल केसेस लक्षात ठेवा, मॉडेल्सचे चेंजेस लक्षात ठेवा. यामध्ये आपण इंटरॉगेशनच्या वेळेस कसं कन्वर्जन करायला लागलो, म्हणजे तुम्हाला इंटरॉगेटिव्ह स्टेटमेंट दिलेलं असेल तेव्हा कसं कन्वर्जन करायला हे लक्षात ठेवा. यासोबतच जे टेन्सेस वाईज कन्वर्जन आहेत, प्रेझेंट टेन्स कसे पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट होतात ते तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, रूल नंबर 7. समजा तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये रिक्वेस्ट दिसत असेल, कमांड दिसत असेल, विश दिसत असेल किंवा एक्सक्लमेशन दिसत असेल, त्या मोमेंटला काय करायचं. एक्झाम्पलमध्ये पहा, शी सेड टू हर कॉमा प्लीज कम्प्लीट इट. सो या वाक्यामध्ये प्लीज कम्प्लीट इट हे तुम्हाला एक रिक्वेस्ट दिसायला लागली. सो तिथे तुम्ही रिक्वेस्टेडचा वापर करू शकता ॲज अ रिपोर्टिंग वर्बच्या जागी. जसं की शी सेड टू हर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाज प्लीज कम्प्लीट इट. सो शी रिक्वेस्टेड हर टू कम्प्लीट इट. इन्स्टेड ऑफ शी सेड हर टू कम्प्लीट इट आपण काय वापर करणार आहोत, शी रिक्वेस्टेड. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पहा, हामिद सेड टू रामिद सिट डाऊन. सो हामिद सेड टू रामिद सिट डाऊन. सो यामध्ये स्टुडंट्स ऑर्डर दिला चालला आहे. ओके, खाली बस, बेसिक इट इज अ ऑर्डर. सो जेव्हा आपण ऑर्डर दिसत आहे, कमांड दिसत आहे, तुम्ही अशा पद्धतीचा वापर करू शकता की हमीद ऑर्डर्ड रामिद टू सिट डाऊन. ओके, एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस दिलेले असतील ज्यामध्ये तुम्हाला ग्रीफ, सॉरो, हॅपीनेस रिप्रेझेंट दिसत असेल, अपलॉड रिप्रेझेंटेशन दिसत असेल. याचा अर्थ काय होतो स्टुडंट्स, सॉरो म्हणजे सॅडनेस, एखादं दुःखद स्टेटमेंट असेल किंवा एक खूप खुशीवाला स्टेटमेंट दिसत असेल, हॅपीनेसवाला, ग्रीफवाला, तर अशा स्टेटमेंट्समध्ये आपण कसं
चेंजेस करायचे ते पहा. एक्झाम्पलमध्ये शी सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा अलास आय एम अनडन. सो अशा काइंड ऑफ स्टेटमेंट्समध्ये अलास हे काय दाखवते तुम्हाला, एक ग्रीफ सॉरोवालं स्टेटमेंट दाखवते, बरोबर. सो इथे तुम्ही एक्सक्लेम्डचा वापर करू शकता. शी एक्सक्लेम्ड सॅडली दॅट ही वॉज ब्रोक. सो स्टुडंट्स हे एक इम्पॉर्टंट रूल बोलेल मी, ज्यामध्ये तुम्हाला रिक्वेस्ट, कमांड, विश, एक्सक्लेमेशन दिसत असेल, म्हणजेच ग्रीफ, सॉरो, हॅपीनेसवाले जेव्हा तुम्हाला स्टेटमेंट दिसत असतील, एक्सक्लामेटरीवाले सेंटेन्सेस दिसत असतील, तेव्हा अशा पद्धतीचं तुम्हाला कन्वर्जन करायचं आहे. सो हे एक इम्पॉर्टंट रूल आहे. सो हायलायटिंग पॉईंट्स आर रूल नंबर 7 थोडासा इम्पॉर्टंट मी बोलेल यामध्ये. यानंतर रूल नंबर 5 इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, रूल नंबर 4 इज इम्पॉर्टंट, ज्यामध्ये आपण इंट्रॉगेशनबद्दल बोललो. ओके, फ्युचर टेन्सबद्दल हे एक रूल थोडासा इम्पॉर्टंट आहे. यानंतर हे तुम्हाला डिरेक्ट इनडिरेक्ट स्पीचचे कन्वर्जन्स तर मी ऑलरेडी एक्सप्लेन केले होते, बट यामध्ये तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं की जेव्हा डिरेक्ट टू इनडिरेक्ट स्पीच चाललो आपण, हॅबिच्युअल ॲक्शन आणि युनिव्हर्सल ट्रूथ जेव्हा एखाद्या वाक्यात दिलेलं असेल तर ते ॲज इट इज येणार आहे, हे लक्षात असू द्या. सो हे काही इम्पॉर्टंट रूल्स मी तुम्हाला हायलाईट करून परत सांगितले. प्लीज गो थ्रू इट. जर समजत नसेल तर तुम्ही जे काही क्वेश्चन्स असतील तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून मला कळू शकता. सो यासोबतच आपण स्टार्ट करूयात 50 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ डिरेक्ट अँड इनडिरेक्ट स्पीचचे कन्वर्जन्स. सो स्टार्टिंग अप विथ द क्वेश्चन नंबर 1. सॉरी, डिरेक्ट स्पीचमध्ये तुम्हाला इथे जर वाक्य असं दिलेलं असेल स्टुडंट्स, आय लव्ह पिझ्झा. ओके, दिस इज गिवन इन टू द इन्व्हर्टेड कॉमास, बरोबर. आय लव्ह पिझ्झा सेड सारा. सो हे सिम्पल तिने काय दिलं, एक वाक्य दिलेलं आहे. सो आपण ह्याला कन्वर्ट कसं करणार, सारा सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाजला रिमूव्ह आउट करून टाका. यामध्ये सारा सेड दॅट शी लव्ड पिझ्झा इज दी कन्वर्जन. नेक्स्ट स्टेटमेंट पहा, आय ॲम गोईंग टू द मूवीज टू नाईट कॉमा इन्व्हर्टेड कॉमा क्लोज सेड डॅविड. ओके, डॅविड काय बोलतोय, आय एम गोईंग टू द मूवीज टू नाईट. अगेन एक नॉर्मल स्टेटमेंट आहे, म्हणून डॅविड टोल्ड मी घेतलंय. टोल्ड मी का घेतलंय स्टुडंट्स इन्स्टेड ऑफ सेड, कारण इथे डॅविड जो माझ्याशी बोलतोय, आय एम गोईंग टू द मूवीज टू नाईट, म्हणून डॅविड टोल्ड मी दॅट ही वॉज गोईंग टू द मूवीज दॅट नाईट. ओके, दॅट नाईट. टू नाईटच्या जागी काय वापरणार स्टुडंट्स, आपण दॅट नाईटचा इथे वापर करणार आहोत. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट स्टेटमेंट, कॅन यू पास मी द सॉल्ट क्वेश्चन मार्क इन्व्हर्टेड कॉमा क्लोज आस्क्ड एमिली. तर यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. सो क्वेश्चनसाठी, इंट्रॉगेशनसाठी आपण पाहिलं होतं आस्क्डचा वापर आपण इथे करतो. सो इथे कसं यूज करणार स्टुडंट्स आपण, की जे एमिली आहे, इमली, ओके, शी आस्क्ड मी टू पास हर द सॉल्ट. सो इथे आपण एन्क्वायरी करतोय का काय करतोय हे समजणं गरजेचं आहे. इथे आपण करतोय इंटरॉगेशन, बेसिकली क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. सो आपण इथे आस्क्डचा वापर करणार आहोत इन्स्टेड ऑफ रिपोर्टिंग वर्ब सेड. सो इमली आस्क्ड टू मी टू पास हर दी सॉल्ट. डिरेक्ट स्पीच पहा. नेक्स्ट एक्झाम्पल, आय हॅव अ बिग टेस्ट टुमॉरो सेड टॉम. सो टॉम जे आहे इथे तुम्हाला एक स्टेटमेंट पास करतोय, सिम्पल स्टेटमेंट दॅट ही हॅज अ बिग टेस्ट टुमॉरो. सो आपण कन्वर्ट कसं करायचं पहा, टॉम सेड दॅट ही हॅड अ बिग टेस्ट द नेक्स्ट डे. आय हॅव अ बिग टेस्ट टुमॉरोच्या जागी आपण काय वापरले स्टुडंट्स, टुमॉरोच्या जागी द नेक्स्ट डे वापरला. ठीक आहे. डिरेक्ट स्पीच, आय एम सो टायर्ड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा क्लोज सेड जेसिका. जेसिका सेड दॅट शी वॉज सो टायर्ड. अगेन या वाक्यामध्ये ॲज सच एवढं काही नाही आहे, तुम्हाला एवढं लक्षात घ्यायचं आहे की इन्व्हर्टेड कॉमास जे आपण रिमूव्ह आउट करतो. जेसिका सेडच्या जागी जेसिका सेड, दॅटच्या जागी दॅट, आय एम सो टायर्डच्या जागी शी वॉज सो टायर्ड इज दी इनडिरेक्ट फॉर्म ऑफ दिस पर्टिक्युलर स्टेटमेंट. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट एक्झाम्पल, डिरेक्ट स्पीचमध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे व्हॉट अ ब्युटिफुल डे, एक्सक्लामेटरी मार्क दिलेला आहे. इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये स्टेटमेंट दिलं आहे व्हॉट अ ब्युटिफुल डे, एक्सक्लेम्ड मॅरी. सो इथे ऑलरेडी तुम्हाला एक्सक्लेम्ड हे हिंट भेटलेलं आहे. सो इथे तुम्ही कसं वापरणार स्टुडंट्स, मॅरी एक्सक्लेम्ड कॉमा इन्व्हर्टेड कॉमाज तुम्ही इथे रिमूव्ह आउट करा. ठीक आहे, त्या जागी दॅटचा वापर करा. मॅरी एक्सक्लेम्ड दॅट व्हॉट अ ब्युटिफुल डेच्या जागी इट वॉज अ ब्युटिफुल डे, हे त्याचं करेक्ट कन्वर्जन राहील. नेक्स्ट पहा, डिरेक्ट स्पीच, आय डोंट अंडरस्टँड कॉमा इन्व्हर्टेड कॉमाज क्लोज सेड जॉन. Okay, so John said that comma inverted comma removed I don't understand च्या जागी he didn't understand is the correct conversion. Next example पहा, please be quiet comma inverted comma said the teacher. Now said the teacher, now
प्लीज बी क्वाइट. टीचर काहीतरी बोलायला लागली. बेसिकली शी इज आस्किंग यू टू कीप क्वाइट. सो यामध्ये स्टुडंट्स टीचर सेडच्या जागी तुम्ही टीचर आस्डचा वापर करू शकता. द टीचर आस्ड कॉमा इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह करा. प्लीज बी क्वाइटच्या जागी द स्टुडंट्स टू बी क्वाइट. Next, I'm not feeling well, comma into inverted commas close, said Peter. So again, the Peter said that. सिम्पल स्टेटमेंट आहे. ही वॉज नॉट फिलिंग वेल. आय एम नॉट फिलिंग वेलच्या जागी ही, कारण आय कशात कन्वर्ट होईल, ही मध्ये. समजा एखादी इथं फिमेल असती तर शी वॉज नॉट फिलिंग वेल. सिम्पल. ओके. डिरेक्ट स्पीचमधला एखादा एक्झाम्पल. नेक्स्ट वन. आय एम सो हॅपी टू सी यू एक्सक्लमेटरी मार्क सेड रेचल. स्टुडंट्स इथे एक्सक्लमेशन आहे नो डाऊट. बट यामध्ये आपण कसा वापर केला आहे बघा. रेचल टोल्ड मी दॅट शी वॉज सो हॅपी टू सी मी. का कारण इथे आपण रेचलचा आणि माझा कन्वर्जन दिसत आहे. ठीक आहे. इथे फक्त दोन लोकांमध्ये कॉन्व्हर्सेशन चालू आहे, रेचल आणि डिरेक्ट मी. राईट. सो आय एम सो हॅपी टू सी यू सेड रेचल. ती माझ्याबद्दल बोलायला लागली. सो रेचल टोल्ड मी, ती मला बोलायला लागली आणि माझ्याबद्दल बोलायला लागली, म्हणून रेचल टोल्ड मी दॅट शी वॉज हॅपी टू सी मी. नेक्स्ट एक्झाम्पल. डिरेक्ट स्पीचमध्ये. प्लीज हेल्प मी विथ माय होमवर्क सेड ॲमी. ॲमी आस्ड मी. ना वाय आस्ड मी. का कारण ती एका हेल्पसाठी रिक्वेस्ट करत आहे आपल्याला की प्लीज हेल्प मी विथ माय होमवर्क. प्लीज मला मदत कर माझं होमवर्क कंप्लीट करण्यासाठी. राईट. सो म्हणून ॲमी आस्ड मी येईल इथे, नॉट सेड मी. ओके. सो ॲमी आस्ड मी टू हेल्प हर विथ हर होमवर्क. नेक्स्ट एक्झाम्पल. Inverted commas, I am hungry, comma into inverted commas close, said Ben. Ben said that he was hungry. Again a simple conversion. आता as such काही हे नाही आहे rocket science, right? I can't believe I won the lottery. Now this is an exclamatory mark statement, said Charlie. Now हे असा एक स्टेटमेंट आहे ज्यामध्ये एक काइंड ऑफ सरप्राईज पण आहे, एक काइंड ऑफ हॅपीनेस पण आहे, की एक डायलिमा आहे बेसिकली. ओके. की आय कांट बिलीव्ह, म्हणजे मी स्वतःवर बिलीव्ह नाही करत आहे की मी एक लॉटरी जिंकले. हे कोण बोलत आहे? चार्ली बोलत आहे. सो अशा स्टेटमेंटमध्ये चार्ली कुड नॉट बिलीव्ह दॅट ही वोन द लॉटरी, अशा पद्धतीचं आपण कन्वर्जन करतो स्टुडंट्स. नॉट आस्ड मी, नॉट सेड मी, कारण इथे कोणाबद्दल आपण बोलायला लागलो नाहीत, फक्त चार्लीबद्दल बोलतोय. फक्त चार्लीचे इथे आपण एक्सप्रेशन सांगायला लागलोत. चार्ली कोणाला सांगत नाही आहे. ठीक आहे. चार्ली सेड आय कांट बिलीव्ह आय वोन द लॉटरी. सेकंड पर्सन इज नॉट इन्व्हॉल्ड. सिम्पली चार्ली सेड अ पर्टिक्युलर स्टेटमेंट, म्हणून चार्ली कुड नॉट बिलीव्ह दॅट ही वोन द लॉटरी. आपण याचं करेक्ट कन्वर्जन बोलू शकतो इथे. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट स्टेटमेंट. आय एम सो सॉरी फॉर बिंग लेट सेड डियाना. सो डियाना अपोलोजाइज्ड फॉर बिंग लेट. वाय स्टुडंट्स अपोलोजाइज्ड? बिकॉज अगेन यामध्ये तुम्ही काय करते, एक अपोलॉजी मागत आहात. सो डायना जे आहे इथे बोलत काय, बेसिकली ती काय स्टेटमेंट टाकतीये, इनकन्व्हिनियन्स झालं तिच्याकडनं, म्हणून ती एक स्टेटमेंट टाकते काय इथे की आय एम सो सॉरी फॉर बिंग लेट. सो डियाना अपोलोजाइज्ड फॉर बिंग लेट इज द करेक्ट कन्वर्जन. नेक्स्ट. आय थिंक इट्स गोइंग टू रेन, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, सेड इमली. सो इमिली सेड दॅट शी थॉट इट वॉज गोइंग टू रेन. शी थॉट इट वॉज गोइंग टू रेन. आय थिंक इट्स गोइंग टू रेन. शी थॉट it was going to rain. I'm exhausted, said Fred. स्टुडंट्स मी थोडंसं इथे इंटरप्ट करते. स्टील जर कन्वर्जन समजत नसतील तर मी जे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले ते प्लीज आधी पाहून घ्या, कारण त्यामध्ये मी तुम्हाला एक्झॅक्ट टेन्सचे कन्वर्जन्स जे आहे तिथे एक्सप्लेन केलेले आहेत, तेव्हाच तुम्हाला हे एक्झाम्पल समजतील. जर तुम्हाला टेन्सबद्दल नॉलेज नसेल आणि कुठला टेन्स डिरेक्ट टू इनडिरेक्ट स्पीचमध्ये कशात कन्वर्ट होतो हे जर माहिती नसेल तर एक्झाम्पल्स पाहण्यात काही मजा नाही आहे. सो आधी तुम्ही ते व्हिडिओज पहा, देन कम टू दिस पर्टिक्युलर व्हिडिओ. तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथे इन डिटेल समजून जाईल. नेक्स्टली पहा. इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये आय ॲम एक्झॉस्टेड, इन्व्हर्टेड कॉमाज क्लोज, सेड फ्रेड. आता पहा इथे सिम्पल स्टेटमेंट फ्रेड टाकतो. यामध्ये काय बोलतो की आय एम एक्झॉस्टेड. ओके. सिम्पल. सो फ्रेड सेड दॅट ही वॉज एक्झॉस्टेड. यात काही बेसिक रॉकेट सायन्स असं काही नाही आहे. यात तुम्हाला फक्त एक फ्रेडनी स्टेटमेंट टाकलं की तो टायर्ड आहे. सो फ्रेड सेड दॅट ही वॉज टायर्ड.
I hope you had a nice birthday, comma into inverted comma, said Harry. So Harry hoped that I had a nice birthday. Why? Because I hope you have a nice birthday. तो हॅरी बोलायला लागला, तो होप करतोय, म्हणून इथे ही होप दॅट आय हॅड अ नाईस बर्थडे हे करेक्ट कन्वर्जन असेल. नेक्स्टली पहा, आय एम सो एक्सायटेड गो ऑन द वॅकेशन, एक्सक्लामेटरी मार्क, सेड इजाबेला. So Isabella said that she was so excited to go on the vacation. I am चं कन्वर्जन झालं she was मध्ये. ओके, so excited to go on the vacation. Direct speech. I am really proud of you, said Jack. Jack said that I am चं कशात कन्वर्जन होईल? He was really proud of you चं कन्वर्जन कशात होईल स्टुडंट्स? मी मध्ये. Next example, she said, comma into inverted commas, I am studying for my exam. So I am studying for my exam. Present continuous tense मधला वाक्य कन्वर्ट होईल पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. बाकी स्टेटमेंट ॲज इट इज. इन्व्हर्टेड कॉमाज रिमूव्ह आउट करून टाका यामध्ये. शी सेडच्या जागी शी सेड ॲज इट इज, दॅटचा वापर करा. आय कन्वर्ट होईल शी मध्ये. शी ॲमचं कन्वर्जन होईल वॉज अँड स्टडिंग ॲज इट इज. हे आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वाक्य आणि खालील दिलेला जो वाक्य आहे तो आहे पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वाक्य. सिम्पल कन्वर्जन. ओके, मुव्हिंग ऑन टू ही विल गो टू द बीच, ही सेड. ही विल गो टू द बीच. इट इज अगेन वॉट? फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स आपल्याला माहिती आहे, फ्युचर टेन्स आपण कंडिशनलमध्ये कन्वर्ट करतो. सो ही सेड दॅट वी विल गो टू द बीच. सो वी कशात कन्वर्ट होईल स्टुडंट्स? दे मध्ये कन्वर्ट होईल. विल गो कशात कन्वर्ट होईल? वुड गो मध्ये कन्वर्ट होईल टू द बीच ॲज इट इज. सो ही सेड दॅट दे वुड गो टू द बीच. नेक्स्ट स्टेटमेंट, आय डोंट लाईक सी फूड, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा क्लोज, शी एक्सक्लेम्ड. शी एक्सक्लेम्ड दॅट. नाव आय डोंट लाईक सी फूड, दिस इज समथिंग जे तिच्या रिलेटेड आहे, राईट. सो हॅबिच्युअल गोष्ट आहे तिची. सो शी सेड दॅट शी डिडंट लाईक द सी फूड. आयच्या जागी शी येईल स्टुडंट्स, डोंटच्या जागी डिडंट येईल. लाईक सी फूड ॲज इट इज. डिरेक्ट स्पीच, दे आर कमिंग टू विजिट अस टुमॉरो, ही टोल्ड मी. सो ही टोल्ड मीच्या जागी ही टोल्ड मी, कॉमा इन्व्हर्टेड कॉमाज रिमूव्ह आउट करा. ही टोल्ड मी दॅट दे आर कमिंगच्या जागी दे वर कमिंग टू विजिटर्स द नेक्स्ट डे. दे आर कमिंग टू विजिटर्स टुमॉरो म्हणजे काय स्टुडंट्स? हे झाला तुमचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सो दे आर कन्वर्ट होईल पास्ट कंटिन्युअसमध्ये, दॅट इज दे वर कमिंग टू विजिटर्स द नेक्स्ट डे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क, शी मेन्शन्ड. ओके, आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क. सो व्हॉट इज दिस? हे आहे तुमचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आय हॅव फिनिश्ड. सो प्रेझेंट परफेक्ट टेन्स होतो पास्ट परफेक्टमध्ये कन्वर्ट. हॅव फिनिश्ड होईल हॅड फिनिश्डमध्ये कन्वर्ट. सो शी मेन्शनच्या जागी ॲज इट इज, कॉमा इन्व्हर्टेड कॉमाज रिमूव्ह आउट करा स्टुडंट्स. कॉमा इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह आउट केल्यावरती शी मेन्शन दॅटचा वापर. आय कन्वर्ट होईल शीमध्ये. हॅव फिनिश्ड कन्वर्ट होईल हॅड फिनिशमध्ये. हर होमवर्क ॲज इट इज, मायच्या जागी हर. इट्स रेनिंग हेविली, शी ऑब्झर्व्ड. She observed that. So it is raining heavily. It is raining heavily. Present continuous. Present continuous convert होईल past continuous मध्ये. It was raining heavily मध्ये. Moving on to the next. I'll call you later, she promised. So I will call you later, she promised. She promised as it is, thatचा वापर करा. कॉमा इन्व्हर्टेड कॉमाज रिमूव्ह करा. आय विलचं कन्वर्ट कशात होईल? शी वूड मध्ये कन्वर्ट होईल. विलचं कन्वर्ट आपल्याला माहिती आहे वूड मध्ये होतं इनडिरेक्ट स्पीचच्या फॉर्ममध्ये. सो शी वूड कॉल मी लेटर. We are going on a trip next day, they announced. So they announced as it is, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह करा प्लीज यामध्ये. दॅटचा वापर करा. सो वीच्या जागी येईल दे वर गोईंग ऑन अ ट्रिप द फॉलोविंग वीक. नेक्स्ट वीकच्या जागी द फॉलोविंग वीक वापर करू शकतो. ठीक आहे, तुम्ही इथे स्टुडंट्स वी आर गोईंग ऑन अ ट्रिप नेक्स्ट वीक हा जो वाक्य दिलेला आहे हा तुमचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधला दिलेला आहे. आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कशात कन्वर्ट होईल? पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कन्वर्ट होईल. ओके, आय वॉन्ट टू बाय अ न्यू कार, शी सेड. सो शी सेड दॅट, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह. शी वॉन्टेड टू बाय अ न्यू कार. आय वॉन्ट टू बाय अ कार ते कशात कन्वर्ट होईल स्टुडंट? ही वॉन्टेड टू बाय अ न्यू कारमध्ये. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट स्टेटमेंट, डोंट टच द हॉट स्टोव, शी वॉन्ट. आता वॉर्निंग देण्यात आलेली आहे. सो शी वॉन्टच्या जागी शी वॉन्ट ॲज इट इज घ्या. नॉट टू टच द हॉट स्टोव इज दी करेक्ट कन्वर्जन. दॅटची गरज नाही, इथे तुम्ही डिरेक्टली स्टेटमेंट टाकू शकता. सॉरी, वी हॅव बीन वेटिंग हिअर फॉर आवर्स, दे कंप्लेंट. सो हा कन्वर्जन कसा होईल पहा. दे कंप्लेंट दॅट
दे कंप्लेन दॅट. दे हॅव बीनचं कन्वर्जन होईल हॅड बीनमध्ये. स्टुडंट्स, दिस इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स कन्वर्ट होतो हॅड बीनमध्ये, म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. सो दिस इज द कन्वर्जन. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दिलेलं वाक्य प्रेझेंट परफेक्टमध्ये होता, तो पास्ट परफेक्टमध्ये कन्वर्ट झाला. लेट्स हॅव डिनर टुगेदर. शी सजेस्टेड. शी सजेस्टेड दॅट दे शुड हॅव डिनर टुगेदर. दे शुड हॅव डिनर टुगेदर. I might visit Spain next summer, comma, inverted commas closed, he mentioned. He mentioned, सगळे commas remove out करा. That he might visit Spain next फॉलोविंग समर. नेक्स्ट समरच्या जागी तुम्ही फॉलोविंग समरचा वापर करू शकतो स्टुडंट्स. ऑलवेज रिमेंबर, जेव्हा नेक्स्ट दिलेलं असं तुम्ही तिथे फॉलोविंगचा वापर करा इनडिरेक्ट स्पीचमध्ये. दुसरी इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची गोष्ट यामध्ये आपण पाहिलं होतं मॉडेल्स माईट. माईट जेव्हा मॉडेल दिलेलं असतं तर मॉडेल ॲज इट इज राहतं. हे आपण रूलमध्ये शिकलो आणि हे त्याचं एक्झाम्पल होतं. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. द मूवी स्टार्ट्स एट 7. शी इन्फॉर्म्ड अस. सो शी इन्फॉर्म्ड अस दॅट ॲज इट इज, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमाज रिमूव्ह. द मूवी स्टार्टेड ॲट 7 PM. Next example, I can't attend the meeting tomorrow, he explained. He explained that he could not attend the meeting tomorrow or the next day. ओके. टुमॉरोच्या जागी नेक्स्ट डे घ्या. समजा नेक्स्ट समर बोललेलं असेल तर फॉलोविंग समर घ्या. ओके. नेक्स्ट मंथ म्हटलं असेल तर फॉलोविंग मंथ घ्या. अशा पद्धतीने तुम्ही कन्वर्जन करू शकाल. आय एम गोइंग टू पॅरिस नेक्स्ट मंथ. सो अगेन नेक्स्ट मंथच्या जागी तुम्ही फॉलोविंग मंथचा इथे वापर करू शकता. ठीक आहे. सो आय एम गोइंग टू द पॅरिस नेक्स्ट मंथ, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमाज रिमूव्ह करा. शी सेड दॅट शी वॉज गोइंग टू द पॅरिस फॉलोविंग मंथ. दिलेला वाक्य कशात होता? प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये होता. ह्याला आपण पास्ट कंटिन्युअसमध्ये कन्वर्ट केलं. I have lived here for 10 years, he stated. So again, conversion कसं होईल? He stated, comma, inverted commas remove, thatचा वापर केला. I have lived here for 10 years. चं conversion होईल he had lived here for 10 years. Okay. Moving on to the next statement, students. Please pass me the salt, she requested. So ती रिक्वेस्ट करत आहे. आय थिंक हा स्टेटमेंट आपण ऑलरेडी पाहिलेला होता. सो यामध्ये आपण काय बोलू? शी रिक्वेस्टेड टू पास हर द सॉल्ट. I lost my keys yesterday, comma, inverted commas close, he admitted. He admitted that, commas cut down. I lost my keys yesterday. चं कसं कन्वर्जन होईल? He had lost his key the day before. So yesterdayचं कन्वर्जन होईल कशात स्टुडंट? The day before. Tomorrowचं कन्वर्जन कशात होईल? The following day. द फॉलोविंग डेमध्ये कन्वर्ट होईल. द नेक्स्ट मंथचं कन्वर्जन कशात होईल स्टुडंट्स? द फॉलोविंग मंथमध्ये कन्वर्जन होईल. सो येस्टरडे, टुमॉरो, द नेक्स्ट मंथ, द नेक्स्ट इयर कसं कन्वर्ट करायला लागलो हे प्लीज अंडरस्टँड करून घ्या इनडिरेक्ट स्पीचच्या फॉर्ममध्ये. I will be ready in 5 minutes, she assured. She assured that I will be ready. I will be ready. So will be कशात कन्वर्ट होईल? वुड बीमध्ये कन्वर्ट होईल. सिम्पल कन्वर्जन. इथं आयचं कन्वर्जन झालं शीमध्ये, विल बीचं कन्वर्जन झालं वुड बीमध्ये, रेडी इन 5 minutes ॲज इट इज. नेक्स्ट पहा. शी प्लेज द पियानो ब्युटिफुली, ही रिमार्क्ड. सो ही रिमार्क्ड, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमाज रिमूव्ह करा. दॅटचा वापर करा. शी प्लेज द पियानो ब्युटिफुलीच्या जागी वापरा. शी प्लेड द पियानो ब्युटिफुली. सो हे स्टेटमेंट जे दिलेलं होतं तुम्हाला, शी प्लेज द पियानो ब्युटिफुली, हा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये दिलेला होता. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं कन्वर्जन सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण इथे केलेलं आहे. आय होप तुम्हाला प्रॉपरली समजलं असेल डिरेक्ट इनडिरेक्ट स्पीचचा फॉर्म. नेक्स्टली डिरेक्ट स्पीचमध्ये, आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर वेन आय ग्रो अप, शी सेड. सो या स्टेटमेंटमध्ये आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर. सो शी सेड दॅट शी वॉन्टेड टू बी अ डॉक्टर वेन शी ग्रीव अप. सिम्पल कन्वर्जन. नेक्स्ट, आय हॅव a busy schedule this week, he mentioned that, comma, inverted comma remove out करा. आयच्या जागी he have a busy day च्या जागी had a busy schedule this week. Okay, moving on to the next statement. I don't like horror movies, she confessed. So she confessed, it's already mentioned. So she confessed that आयच्या जागी she, don't like the horror movies च्या जागी didn't like the horror movies. Next, we finished the project last night, they explained that we च्या जागी they students, they had finished the project previous night. We finished the project last night and had finished the project last night. Please try to understand the difference between the both statements. I'll buy some groceries on my way home, she mentioned. Comma, inverted commas remove out.
दॅटचा वापर आय विल बाय विल कन्वर्ट इंटू शी वूड बाय. वाय? बिकॉज विल गेट कन्वर्टेड इंटू वूड, आय गेट्स कन्वर्टेड इंटू शी. शी वूड बाय some groceries on her way home. He can't speak 3 languages fluently, comma, they informed us. They informed us that he can's a conversion model. We know that model can is converted into could. He could speak the 3 languages fluently. So models example students जे आपण पाहिलं होतं, can model gets converted into could. I have finished reading the book last week, comma, inverted comma, close, he stated. He stated that I have finished reading book the last week. कशात कन्वर्ट होईल? He had finished reading the book last or the previous week. ओके, सो लास्ट वीकच्या जागी आपण काय वापरतोय? प्रिव्हियस वीक वापरतोय. सो जे असे स्टेटमेंट्स यायला लागलेत ज्यामध्ये आपण लास्ट वीकचं कन्वर्जन प्रिव्हियस वीकमध्ये करायला लागलोत, किंवा एक्झाम्पल्स लाईक ज्यामध्ये आपण यस्टरडेचं कन्वर्ट करत आहोत द डे बिफोरमध्ये, किंवा टुमॉरोचं कन्वर्जन आपण करतोय फॉलोविंग डेमध्ये. हे एक्झाम्पल्स प्लीज थोडेसे नोट डाऊन करून घ्या. आता इथे एक एक्झाम्पल दिले नेक्स्ट मंथ. सो नेक्स्ट मंथचं आपण कन्वर्जन करतोय फॉलोविंग मंथमध्ये. हे थोड्याशा गोष्टी प्लीज छोट्या शॉर्ट नोट्समध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता. सो आय एम अटेंडिंग द कॉन्फरन्स नेक्स्ट मंथ, शी डिक्लेअर्ड. सो शी डिक्लेअर्ड दॅट शी वॉज अटेंडिंग द कॉन्फरन्स फॉलोविंग मंथ. नेक्स्ट मंथचं कन्वर्जन झालं फॉलोविंग मंथमध्ये. दिलेलं वाक्य जो होता स्टुडंट्स, इट इज इन द कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं कन्वर्जन झालेलं इथे पास्ट कंटिन्युअस, शी वॉज अटेंडिंगमध्ये. ओके, सो द ट्रेन लिव्ज ॲट 8 AM. He reminded me that the train left at 8 AM. This is how we convert. Please pass the message to Sara. Example, okay, examples of direct to indirect speech जहाँ पे रिक्वेस्ट हो रही है. कुठे रिक्वेस्ट व्हायला लागली की प्लीज पास द मेसेज टू सारा. सो या दिलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला रिक्वेस्ट दिसायला लागली. सो आपण त्याला इंडिरेक्ट स्पीचमध्ये कसं कन्वर्ट करणार? ही रिक्वेस्टेड टू पास द मेसेज टू दी सारा. ही रिक्वेस्टेड दॅटची गरज नाही आहे, ही रिक्वेस्टेड टू पास द मेसेज टू द सारा इज अ सिम्पल कन्वर्जन. पहा आता, वी शूड सबमिट द रिपोर्ट बाय फ्रायडे. ओके, शी सजेस्टेड. आता या एक्झाम्पल नंबर 51मध्ये तुम्हाला दिसत आहे की ह्यामध्ये सजेशन दिली जात आहे. सो शी सजेस्टेड दॅट दे वूड सबमिट द रिपोर्ट बाय फ्रायडे. सो दीज आर द कन्वर्जन्स ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कन्वर्जन्स पाहिले. फॉलोविंग डे, टुमॉरो, डे आफ्टर टुमॉरो असेल. ओके, यासोबतच यस्टरडे, फॉलोविंग मंथ, नेक्स्ट मंथचं कन्वर्जन कशा पद्धतीने करायचं आपण हे प्रॉपरली यामध्ये बघितलं. आय होप तुम्हाला हे प्रॉपरली स्टार्टिंग टू एंड प्रॉपर पद्धतीने समजलं असेल. सो दिस वॉज एंड ऑफ द सेशन स्टुडंट्स. थँक्यू फॉर जॉईनिंग इट. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, अँड ॲट द सेम टाईम इफ यू आर न्यू टू द चॅनल प्लीज डू सबस्क्राईब टू द चॅनल. आणि यासोबतच स्टुडंट्स जे काही डाऊट असतील तुम्ही ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये पिन डाऊन करून विचारू शकता. ओके, सो दिस वॉज एंड ऑफ द सेशन. थँक्यू फॉर जॉईनिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.